आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। 10वी मध्ये शिकणाऱ्या मुलाने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे। कदमवाक वस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरातील एंजल हायस्कूल शेजारी असणाऱ्या श्री विहार वसाहतीमध्ये घडले आहे। गोविंद रुपडावर असा आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गोविंदचे वडील हे चारचाकी गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। घरामध्ये आई, वडील, बहीण, मुलगा असे 4 जण असणाऱ्या श्री विहार वसाहतीमध्ये राहतात। मागील 1 महिन्यापूर्वीच लातूरवरून सहकुटुंब कदमवाक वस्ती येथे राहण्यासाठी आले आहेत। तर गोविंद याने नुकताच लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये इयत्ता 10वी साठी प्रवेश घेतला होता। दरम्यान कदमवाक वस्ती परिसरात राहत असलेल्या मामाकडे गोविंद, त्याची आई आणि बहीण हे 3 जण रविवारी 14 तारखेला संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले होते। यावेळी जेवण झाल्यानंतर संध्याकाळी रात्री गोविंद अभ्यास करायचा आहे, मी घरी जातो असे म्हणून मामाच्या घरातून निघून आला। त्यानंतर गोविंदची आई आणि त्याची बहीण या दोघेही पाठीमागून घरी आल्या। त्यांनी वारंवार दरवाजा वाजवला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। यावरून गोविंद झोपला असेल या कारणाने गोविंदची आई त्यांची बहीण राहत असलेल्या ठिकाणी झोपण्यासाठी गेल्या। सकाळी परत घरी आले असता पुन्हा दरवाजा वाजवला तरीही गोविंदने दरवाजा उघडला नाही। त्यामुळे त्यांनी एका कारागिराला बोलावून दरवाजा तोडला असता गोविंद याने राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले। त्याला तात्काळ नागरिकांच्या मदतीने खाली घेतले, त्यास रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता। दरम्यान याबाबत लोणी काळभोर पोलिसांनाही खबर देण्यात आली होती। त्यानुसार घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ईश्वर भगत आणि नितेश पुंडे, योगेश कुंभार हे दाखल होत त्यांनी पंचनामा केला। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।